हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे. तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपला व्हिडिओ आहे साखर आणि मुलांचे आरोग्य याविषयी. साखर हा मुलांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असतो, परंतु अतिसाखरेचे सेवन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. चला तर बघूया याविषयी सविस्तर माहिती. साखरेचे मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम. 1. लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जसे की चॉकलेट, फिजी ड्रिंक्स, केक्स मुलांमध्ये अतिरिक्त कॅलरी निर्माण करतात. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो, ज्यामुळे इतर आजार जसे की डायबिटीज, हृदयरोग होऊ शकतात. 2. दातांच्या समस्या. साखर दातावरील जंतूंना सक्रिय करते, ज्यामुळे दात किडणे सुरू होते. योग्य सफाई न केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते. 3. ऊर्जा कमी जास्त होणे म्हणजे एनर्जी फ्लक्च्युएशन्स. साखरेच्या अतिसेवनाने मुलांमध्ये लगेच ऊर्जा वाढते, परंतु थोड्याच वेळात ती ऊर्जा कमी होते. यामुळे थकवा, चिडचिडेपणा आणि अभ्यासावर परिणाम होतो. साखरेचे व्यसन म्हणजे शुगर ॲडिक्शन. साखरेचा जास्त वापर मेंदूतील डोपामाइन वाढवतो, ज्यामुळे मुलांना साखर खाण्याची सतत सवय लागते. यामुळे पौष्टिक अन्नाकडे दुर्लक्ष होऊ शकते. पचनाच्या समस्या. साखरेचे प्रमाण जास्त असल्यास पचन संस्थेला ताण येतो आणि गॅस, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. मानसिक आरोग्यावर परिणाम. साखरेच्या अतिसेवनाने मुलांमध्ये चिडचिड, ताणतणाव आणि एडीएचडी सारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो. आता पाहूया मुलांच्या आहारातील साखरेचे योग्य प्रमाण. WHO मते 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांनी रोजच्या कॅलरीपैकी 10% पेक्षा कमी साखर घ्यावी. म्हणजेच एका दिवसात जास्तीत जास्त 25 ग्रॅम म्हणजे 6 चमचे साखर पुरेशी आहे. साखरयुक्त पदार्थांपासून होणारे धोके जसे की फिजी ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस, चॉकलेट्स आणि मिठाई, बिस्किट्स आणि बेकरी पदार्थ, इन्स्टंट सूप्स किंवा डबाबंद पदार्थ. आता पाहूया साखरेचे आरोग्यपूर्ण पर्याय. 1. फळे. गोडसर चव देण्यासाठी नैसर्गिक फळे द्या, जसे की सफरचंद, संत्री, केळी. गूळ. साखरेच्या जागी गूळ वापरल्यास पोषण मूल्य मिळतात. 3. मध. साखरेचा आरोग्यदायी पर्याय. 4. ड्रायफ्रुट्स. खजूर, मनुका यामधून गोडसरपणा मिळतो. मुलांच्या साखरेचे सेवन कमी करण्यासाठीचे उपाय पाहूया. 1. मुलांना साखरेची हानी समजावून सांगा. 2. घरी गोड पदार्थ तयार करताना नैसर्गिक पर्याय वापरा. आणि 3. फिजी ड्रिंक्स ऐवजी ताजे लिंबू पाणी किंवा नारळ पाणी द्या. 4. पॅकेज फूड्स खरेदी करताना त्यातील साखर चेक करा. 5. मुलांना पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित करा. निष्कर्ष. मुलांच्या आहारात साखरेचे योग्य प्रमाण राखणे अत्यंत आवश्यक आहे. अतिसाखरेचे सेवन केवळ शारीरिक आणि आजारांनाच आमंत्रण देत नाही, तर मुलांच्या मानसिक विकासावरही परिणाम करू शकते. पालकांनी मुलांना लहान वयापासूनच साखरेबद्दल योग्य सवयी लावाव्यात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य दीर्घकालीन चांगले राहील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. डू लाईक, कमेंट अँड शेअर विथ फ्रेंड्स. सबस्क्राईब माय चॅनल फार्मासिस्ट सुंदर and click on the bell icon for notification. Thank you.